तर आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्मलो नाही, माझे वडील मंत्री नाहीत याची मला खंत वाटली नाही असं म्हणत बीडमधील महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनावणेंनी पंकजा मुंडेंना टोला लगावला होता। तर मी राजकन्या नाही, संघर्षातून पुढे आली आहे असं म्हणत पंकजा मुंडेंनी बजरंग सोनावणेंनी केलेल्या टीकेला उत्तर दिलं। आम्ही जे सोने कार्यकर्ते आहेत, आम्ही काय सोन्याचा चमचा घेऊन जन्मलो नाही। आता त्याला काय आमची चूक आहे? आमचे वडील शेतकरी आहेत, त्याचा मला रास्त अभिमान आहे। माझे वडील खासदार नाहीत, आमदार नाहीत, मंत्री नाहीत, माझा भाऊ काही नाही, माझी बहीण काही नाही, माझी बायको काही नाही, याचा मला कधी खंत वाटला नाही। माझी मायबाप जनता जी आहे ती माझी राजकीय मला जन्म देणारी माझी जी मायबाप जनता आहे, राजकीय जन्म मला जनतेने दिला। मी काय जन्माच्या आधी सांगितलं होतं का अरे बाबा देवा मला मुंडे साहेबांच्या घरी जन्माला घाल? अहो ह्याला पण पुण्य लागतं ना कुठे जन्माला गेलो। पण माझ्याकडे बघून वाटतंय का मी राजकन्या आहे का कोणती महाराणी आहे का? मला फारच बाबा पायाखाली तुम्ही कार्पेट टाकल्याशिवाय मी येत नाही। पायाला काटे रुततात, दिवसभर उन्हामध्ये राबतो, घाम गाळतो, घसा कोरडा करून बोलतो, जिथे जे दिलं ते खातो, जिथे भांडी घालून बसा म्हणले तिथे बसतो। अरे सगळं वैभव असताना असं वागलं त्याला खरं वैराग्य म्हणतात। आणि जर गरिबीतून आला आणि करोडो रुपयाची प्रॉपर्टी जमा केली असेल तर तुम्ही कसले वैरागी?